जय श्री कृष्ण. स्वागत आहे तुमचं वर्षाच किचन या चॅनलमध्ये. आता तुम्ही बघू शकता आजची रेसिपी आहे मस्त पौष्टिक हाय प्रोटीन अशी युक्त आपल्याला शरीराला आवश्यक असं सोया चंक्स सलाद मी इथे बनवलेला आहे आणि खायला एकदम भारी जेवणाचा भरपूर प्रमाणात चव वाढवणारी ही सलाद आणि शरीराला भरपूर प्रमाणात पौष्टिक आहे. तर व्हिडिओज कुठेही स्किप न करता संपूर्ण बघा. तर इथे साधारण 1 वाटी मी सोया चंक्स घेतलेले आहे. एकदम मस्त असं गरम गरम पाणी घेतलेलं आहे आणि गरम पाण्यात हे 10 मिनटं भिजत ठेवायचे किंवा जर तुम्हाला इन्स्टंट बनवायचं असलं तर याला उकळून घेतलं तरीही चालेल. मी इथे 10 मिनटं भिजत ठेवलं आणि बाकीच्या इकडे स्वयंपाक करत राहिली होती. म्हणून गरम पाण्यात त्याला 10 मिनटं भिजत ठेवायचं, झाकण ठेवून द्यायचं. एक 10 मिनटानंतर लगे ह्या सोया चंक्स बघा अशा फुलतात. दाबून प्रेस करून बघायचं त्याला एकदम त्याने सगळं पाणी ॲब्झॉर्ब केलेलं असतं अशा पद्धतीनं. म्हणजे ह्या सोया चंक आपल्या व्यवस्थित भिजलेले आहे. तर आता यातलं काय करायचं, सगळं पाणी असं पिळून घ्यायचं, करकर पिळून घ्यायचं त्याच्यातलं. बघू शकता ह्या सोया चंकमध्ये खरंच भरपूर प्रमाणात प्रोटीन आहे की जे आपल्या शरीराला खरंच गरजेचं आहे. आणि हे सोया चंक सलाद एकदा नक्की ट्राय करा. एका कढईमध्ये 1 चमचा तेल घ्यायचं, त्याच्यामध्ये जिरं टाकायचं आणि आपण ज्या सोया चंक्स गरम पाण्यामध्ये भिजवून घालून पिळून घेतल्या त्या टाकायच्या आणि कमी गॅसवर याला थोडंसं रोस्ट करून घ्यायचं आहे. आता आपल्याला ह्या कमी याच्यामध्ये घेतलेल्या आहे मी, त्याच्यामुळे कमी तेलामध्ये तुम्ही याच्यामध्ये तेल वाढवलं तरीही चालतं, पण हे सलाद आहे त्याच्यामध्ये कमी तेलाचं प्रमाण ठेवायचं. मी इथे 1 चमचा तेल वापरलं. आता याला व्यवस्थित परतून घ्यायचं. छान मध्यम गॅसवर 5 मिनटं परतून घ्यायचं. वरतून थोडंसं लाल तिखट टाकायचं, थोडीशी हळद टाकायची आहे आणि चवीपुरतं मीठसुद्धा टाकायचं आहे. म्हणजे आपल्या सोयाचंकला टेस्ट खूप भारी येते. आता व्यवस्थित परतून घ्यायचं सगळं. आता हे 5 मिनटं ठेवायचं आणि लगेच काढून घ्यायचं आहे सोया चंक. म्हणजे हा गरम याच्यामध्ये व्यवस्थित होतात, खायला छान लागतात. नंतर इथे मी अर्धी वाटी, छोट्या वाटीने 1 वाटी दही घेतलेलं आहे. मस्त गरम करून तेल घ्यायचं, त्याच्यामध्ये कडकडीत तेल घ्यायचं, मोहरी, जिरं टाकायचं, लाल तिखट टाकायचं, चवीपुरतं मीठ टाकायचं. आपल्या दह्याला जसा तडका बनवतो त्या जसा तडका बनवायचा आणि हे दह्यामध्ये टाकून द्यायचा आहे हा तडका. तुम्ही जर एकदा हे सलाद ट्राय केले ना तर मी सांगते नेहमी असंच सलाद बनवून खासाल. आता सोया चंक जे आहे तर ते एका प्लेटीमध्ये काढून थंड करून घ्यायचे आहे. सोबतच याच्यासोबत मी इथे अर्धी कैरी चिरून घेतलेली आहे, एक छोटा कांदा घेतलेला आहे चिरून, कैरीची अशी साल काढून घेतलेली आहे, एक टोमॅटो घेतलेला आहे आणि हे सगळं जे साहित्य आहे टोमॅटो, कैरी आणि कांदा हे आपल्याला त्याच्यामध्ये टाकून द्यायचं आहे, सोया चंक्समध्ये टाकून द्यायचं आहे. आणि वरतून जे आहे ना आपण जो तडका बनवला होता दह्याचा तो तडका वरतून टाकायचा. बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची, मस्त बारीक चिरून कोथिंबीर टाकायची, आपला दह्याचा तडका टाकायचा आणि आपलं सोया चंक सलाद एकदम हाय प्रोटीनयुक्त तयार झालेलं आहे. छोट्या भुकेसाठी तुम्ही तसंही खाऊ शकता आणि डाएटमध्ये असाल तर नक्कीच खाऊ शकता. आता अशा पद्धतीने सगळं मिक्स करून घ्यायचं, व्यवस्थित मिक्स करायचं, पूर्ण एकजीव करायचं. खूप भारी लागते खायला जेवणासोबत. आपण राईस बनवलं त्याच्यासोबतसुद्धा हे खाऊ शकतो आणि तुमच्या डाएटमध्ये सुद्धा ॲड करू शकता. हे दही जे आहे ते लो फॅटवाला आहे, फुल फॅट दही नाही, त्याच्यामुळे याच्यामध्ये जास्त फॅटही नाही आहे. अशा पद्धतीनं आपलं सोया चंक सलाद इथे तयार झालेलं आहे. पूर्ण असं बाऊल जे आहे खालीवर करायचं, म्हणजे सोया चंक्समध्ये दही जे आहे ना ते सगळीकडे लागतं आणि टेस्ट खूप छान येते मग. आणि याच्यामध्ये आपण कैरी टाकलेली नाही तर खूपच भारी लागतं. चला तर मग अशा छान छान रेसिपीसाठी या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक्यू.